नमस्कार मित्रांनो, आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्यामुळे त्यामुळे चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ आपल्याकडे पोचतील. आपण आज शेतकऱ्यांना मिळणाऱ्या केंद्र व राज्य शासनाच्या संपूर्ण योजनांची माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहोत. या योजना सर्व शेतकऱ्यांना माहिती नसल्याने खूप प्रमाणात शेतकरी या कल्याणकारी योजनांपासून वंचित राहतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शासनाची पहिली योजना आहे PM किसान, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी. ही केंद्र शासनाची योजना असून प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये त्यांच्या खात्यावर मिळतात. हे 6,000 रक्कम ही 3 हप्त्यामध्ये शेतकऱ्यांना पैसे दिले जातात. या योजनेसाठी PM किसान या पोर्टलवर KYC करणे गरजेचे आहे. आणि मुख्यत्वे 2019 नंतरचे जे शेतकरी या योजनेपासून वंचित राहिलेले होते त्या शेतकऱ्यांना आता PM किसान या वेबसाईटवर त्यांची नोंदणी सुरू झालेली आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, 7/12 व बँक पासबुक ही कागदपत्रे या योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी लागतील. लवकरात लवकर ज्यांनी नोंदणी राहिलेली आहे ते या योजनेसाठी नोंदणी करू शकतील. त्यानंतर दुसरी योजना आहे ती म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजना PMFBY. या योजनेमुळे खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांना विमा मिळतो. या योजनेद्वारे अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ अशा संकटापासून आपल्याला संरक्षण मिळते व जर आपले नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले असल्यास आपल्याला आपल्या पिकाचे संरक्षणमुळे आपल्याला विमा मिळतो. या योजनेमार्फत शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात डायरेक्ट बँक ज्या ठिकाणी आधार लिंक आहे त्या आधार लिंक असणाऱ्या बँकेमध्ये आपला हा विमा जमा होतो. सध्या तरी खरीप 2025 पीक विमा 1 जुलैपासून चालू झालेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपल्या सेंटरला जाऊन हा विमा शेतकऱ्यांनी भरावा. त्यानंतर अतिवृष्टी किंवा दुष्काळ झाले असल्यास विम्याची क्लेमची माहिती कंपनीला माहिती द्यावी लागते व क्लेमचे फोटो क्रॉप इन्शुरन्स या ॲप्लिकेशनवर जमा करावे लागतात. त्यानंतर कंपनीला माहिती मिळाल्यानंतर कंपनीचे कर्मचारी या आपल्या नुकसानीचे पंचनामे करायला येतात. पंचनामे केल्यानंतर पंचनाम्याच्या प्रती कंपनीला ते कर्मचारी सादर करत असतात. त्यानंतर कंपनी आपल्याला विमा मंजूर करत असते. त्यामुळे या योजनेसाठी विमा भरल्यानंतर क्लेम करणं खूप गरजेचं आहे. पण भरपूर शेतकऱ्यांकडे अँड्रॉईड मोबाईल नसल्याअभावी खूप शेतकरी या क्लेम न केल्यामुळे विम्यापासून वंचित राहतात. त्यामुळे ज्यांच्या शेतकऱ्यांकडे अँड्रॉईड मोबाईल नसतील त्यांनी आपल्या जवळच्या किंवा शेजारच्याकडून क्लेम करावा. त्यानंतर तिसरी योजना आहे ती म्हणजे एकच विंडो सर्व योजना म्हणजे MHA-DBT. MHA-DBT ही संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सर्व योजना एकाच पोर्टलवर आपण या योजनेमध्ये अर्ज करू शकतात. त्यामध्ये ट्रॅक्टर व त्या ट्रॅक्टरवरील सर्व सामग्री, सौर पंप, तसेच पंप, इतर कांदा चाळ, तसेच शेततळे, तसेच स्वयंचलित यंत्रसामग्री, तसेच सिंचन सुविधा, त्यानंतर
सौर कुंपण तसेच कृषी अवजारे, यानंतर फळबाग लागवडी संदर्भात सर्व माहिती या महाडीबीटी महाराष्ट्र शासनाच्या या पोर्टलवर आपण घेऊ शकता. यासाठी शासनाने यावर्षी प्रथम अर्ज करणाऱ्याला प्राधान्य याप्रमाणे महाडीबीटीवर ही योजना सुरू केली आहे. या महाडीबीटी योजनेमध्ये सामील होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ॲग्रीस्टाक शेतकरी कार्ड यावर्षी अनिवार्य केलेले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी फार्मर आय डी लवकरात लवकर काढावा व आपण या महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा. तसेच आपण या योजनेमध्ये शेतीसाठी लागणारे ठिबक सिंचन, तुषार सिंचन तसेच पंपसेट, मोटार तसेच PVC पाईप यासाठी आपण अर्ज करू शकता. या महाडीबीटी योजनेअंतर्गत 40 ते 60% अनुदान शासनाने जाहीर केलेले आहे. ते अनुदान शेतकऱ्यांना मिळत असते. त्यानंतर सौर पंप कृषी योजना महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही योजना शासनाने चालू केली आहे. विजेअभावी पाणी मिळत नसलेल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने ही योजना चालू केलेली आहे. या योजनेसाठी शासनाकडून 90% अनुदान मिळते. मुख्यत्वे या सौर पंपाद्वारे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळते व त्यांचा पंप दिवसा पाणी पुरवठा करत असतो. यासाठी अर्ज आपणाला महावितरण व महाविऊर्जा या पोर्टलवर करता येतो. ही योजना पर्यावरणपूरक असून शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याची आहे. ज्या शेतकऱ्यांना विजेअभावी आपले मोटर चालत नसेल त्यांनी किंवा ज्यांच्याकडे ट्रान्सफॉर्मरची कमतरता किंवा सतत विजेचे प्रॉब्लेम आहेत त्यांनी ह्या योजनेमध्ये नक्की सहभाग घ्यावा. कारण आपल्याला यानंतर या योजनेमध्ये अर्ज केल्यानंतर सौर पंप भेटणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपण अर्ज करावेत. त्यानंतर कुक्कुटपालन, शेळीपालन व दुग्ध व्यवसाय ही शासनाची व केंद्र दोन्ही शासनाची योजना आहे. PMGP व CMGP तसेच नाबार्ड अंतर्गत या योजनेसाठी कर्ज व सबसिडी मिळते. प्रथम आपण बघूया शेळीपालन. शेळीपालनासाठी 50% अनुदान शासनाकडून मिळते. तसेच या योजनेमध्ये महिला गटांना विशेष लाभ या योजनेअंतर्गत मिळतो. तसेच दुग्ध व्यवसायासाठी मिल्क मशीनवर शासनाकडून खूप अनुदान मिळते. त्यामुळे ज्यांना मिल्क मशीन किंवा शीतकरण मशीन यासाठी या योजनेत सहभाग घ्यायचा असेल तर लवकरात लवकर या योजनेमध्ये PMGP किंवा CMGP या योजनेमध्ये आपण आधार कार्ड, पॅन कार्ड, 7/12, प्रोजेक्ट रिपोर्ट अशा विविध प्रकारचे डॉक्युमेंट घेऊन आपण अर्ज करू शकता. त्यानंतर शेततळे मागील त्या शेततळे ही योजना महाराष्ट्र शासनाने 2 वर्षापूर्वी चालू केलेली आहे. यावर्षी पण तुम्ही अर्ज करू शकता. या योजनेअंतर्गत 50 ते 70% अनुदान शेतकऱ्यांना मिळते. यासाठी आपणाला कृषी विभाग किंवा महाडीबीटी या पोर्टलवर अर्ज करायचा आहे. मागील त्याला शेततळी अर्ज केल्यानंतर आपल्याला लवकरच मंजुरी मिळते. त्यानंतर शासनाकडून 100/100 त्यानंतर आपण जेवढे कराल तेवढ्यासाठी आपल्याला शेततळे मिळू शकते. शेतकऱ्याचा मुख्यत्वे उपयोग
पावसाळ्यामध्ये आपण पाण्याची योग्य प्रकारे साठवण करू शकतो आणि त्यानंतर उन्हाळ्यामध्ये आपल्या पिकासाठी आपण त्याचा वापर पुरेपूर करू शकतो. त्यामुळे मागील 1300 तळे या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी अर्ज करावेत. त्यानंतर जलयुक्त शिवार अभियान ही योजना मुख्यत्वे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी 2014मध्ये पण केली होती आणि त्यानंतर 2019 पासून पण चालू आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे आपल्या विहिरींची व कूपनलिकांची पाणी पातळी वाढावी, यामुळे ही योजना शासनाने चालू केलेली आहे. या योजनेमुळे शिवारातील जे वाहून जाणारं पाणी आहे ते योग्यरित्या आपण या योजनेअंतर्गत वाढवू शकतो. अडवल्यानंतर हे पाणी अडवल्यानंतर जमिनीत मोठ्या प्रमाणात मुरते. त्यामुळे पाण्याची पातळी वाढून याचा फायदा विहिरी व कूपननलिका यांना होतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा होतो. त्यानंतर फळबाग योजना ही शेतकऱ्यांसाठी खूप लाभदायी व योजना असून मनरेगा या अंतर्गत ही योजना शासन राबवते. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी अनुदान व त्यासाठी प्रोत्साहन पण अनुदान मोठ्या प्रमाणात देते. या मनरेगा अंतर्गत फळबाग योजनेसाठी 60 ते 70% अनुदान शासन देत असते. यामध्ये शासन प्रथम अर्ज केल्यानंतर मंजुरी आल्यानंतर सर्व रोपांची पुरवठा करते. या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत किंवा मनरेगा अधिकारी किंवा जिल्हा परिषद यांना तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज केल्यानंतर शासनाच्या अटीनुसार शेतकऱ्यांची निवड केली जाते व त्यानंतर टप्प्याटप्प्याने अनुदान शेतकऱ्यांना मिळते. सरकार दरवर्षी कोट्यावधी रुपयांचे अनुदान देते, पण माहिती नसल्याने खूप प्रमाणात शेतकरी वंचित राहतात. अजून खूप प्रमाणात माहिती हवी असल्यास आपल्या चॅनेलला नक्की लाईक करा व सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. तुमचे प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि परत एकदा आपल्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की भेट द्या आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.